नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड आफ्टरनून सगळ्यांना, शुभ दुपार. मी मधुरा कापसे जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या टिकर मराठी सरळ सेवा या चॅनलवर. दररोज प्रमाणे आजही मी तुमचं संगणक म्हणजे कम्प्युटरचं लेक्चर घेणार आहे, पण सध्या आपण टॉपिक वाईज प्रश्न उत्तर पाहणार आहोत. आजही तसाच एक टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आजचं लेक्चर छोटंसं असेल कारण की आजचा टॉपिक थोडासा सोपा आहे, त्याच्यामध्ये जास्त एक्सप्लेन करायला काही नसणार आहे. 20 प्रश्न आहेत कारण की आतापर्यंत आपण 20 प्रश्न पाहत आलेलो आहोत. त्याच्यामुळे मग या एका टॉपिक मध्ये कशाला मी एक्स्ट्रा प्रश्न घेऊ, बाकीचे परत टॉपिक म्हणतील की असं का केलं म्हणून. ठीक आहे, चला जोक. मग आता इथेही 20 प्रश्न आहेत. थोडंसं छोटंसं लेक्चर असणार आहे आपलं आजचं. तर आपण सुरुवात करूयात आपल्या लेक्चरला. अतिसंभाव्य प्रश्न असू शकतात किंवा प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स असू शकतात. सगळ्या टॉपिकचे आपण पार्ट 1च पाहत आहोत. मग आजचा पहिला टॉपिक आता पुढचं काय असणार आहे, मग आपण प्रश्नांना सुरुवात करूयात. पण ही सिरीज आवडली असेल कारण तुमच्या मनासारखंच होत आहे म्हटल्यानंतर तुम्ही माझ्या मनासाठी तरी ऍटलीस्ट लेक्चरला लाईक करत चला, शेअर करत चला आणि कमेंट मध्ये मला सांगत चला. म्हणजे थोडीफार तारीफ केली तरी चालेल. नक्की सांगत चला की तुम्हाला हे लेक्चर कसं वाटत आहे, ते माझं एक्सप्लेनेशन तुम्हाला समजतंय की नाही हे पण मला कळवत चला. ठीक आहे, मग आजचा टॉपिक आहे आपला मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंटचा. सोपा आहे पीपीटीचा. मग पाहूयात आपण त्याच्यावरचे प्रश्न. आजचा पहिला प्रश्न, द प्रेझेंटेशन इन मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट इज सेव्ह विथ द एक्सटेन्शन. जेव्हा आपण मायक्रोसॉफ्टची फाईल सेव्ह करतो तिच्या शेवटी आपण काय वापरतो, जसं आपण आपला ईमेल आयडी आहे .com, कारण ती कमर्शियल वेबसाईट असते. कुठलीही फाईल जर तुम्ही एखादा इमेज पाहिलं, ठीक आहे, फोटो, त्याच्यामध्ये .jpg असतं, बरोबर आहे की नाही. किंवा तुम्ही ऑडिओ बघितलं, MP3 असतात, व्हिडिओ MP4 असतात, हे डॉट काय असतात, एक्सटेन्शन असतात. मग जेव्हा आपण पॉवर पॉइंट पीपीटी जेव्हा आपण सेव्ह करतो तेव्हा त्याचं एक्सटेन्शन काय आहे, .pptx. हे झालं पॉवर पॉइंटचं एक्सटेन्शन. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, व्हॉट वी हॅव टू टाईप इन द रन डायलॉग बॉक्स टू ओपन पॉवर पॉइंट. पॉवर पॉइंट ओपन करण्यासाठी आपल्याला डायलॉग बॉक्स मध्ये काय टाकावं लागतं, पॉवर पॉइंट PWR पॉइंट PWVERPNT. डायलॉग बॉक्स, रन डायलॉग बॉक्स मध्ये आपल्याला टाकावं लागतं पॉवर PNT. ठीक आहे, नाही तर तुम्ही म्हणाल पॉवर पॉइंट टाकलं की होणार, पण रन डायलॉग बॉक्स वेगळा असतो, सर्च बॉक्स वेगळा असतो. सर्च बॉक्स मध्ये आपल्याला जसंच्या तसं पॉवर पॉइंट टाकावं लागतं. रन डायलॉग बॉक्स मध्ये पॉवर आणि PNT टाकलं तर पॉवर पॉइंट ओपन होणार. हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. वी कॅन क्रिएट अ न्यू प्रेझेंटेशन इन पॉवर पॉइंट फ्रॉम. आपल्याला जेव्हा एक न्यू प्रेझेंटेशन बनवायचं असतं तेव्हा आपण काय करतो, ब्लँक प्रेझेंटेशन घेतो, फ्रॉम एक्झिस्टिंग प्रेझेंटेशन घेतो, बोथ A and B, नायदर A or B. बरोबर आहे. जेव्हा आपल्याला न्यू प्रेझेंटेशन ओपन करायचं असतं तेव्हा पॉवर पॉइंट मधून आपण एक तर ब्लँक प्रेझेंटेशन घेतो किंवा एक्झिस्टिंग प्रेझेंटेशन मधून सुद्धा आपण न्यू प्रेझेंटेशन क्रिएट करू शकतो. म्हणजे आपलं उत्तर काय झालं, बोथ A and B आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन कडे चला. What is the primary advantage of being able to insert and delete slide in the MS PowerPoint presentation? To enable the addition of multimedia content, to allow for dynamic content adjustment and organization, to enhance slide transition, to apply different templates to individual slides. What is the primary advantages of being able to insert and delete slide? या इन्सर्ट करायची किंवा डिलीट करायची स्लाइड कशासाठी, टू अलाउ फॉर डायनॅमिक कंटेंट ऍडजस्टमेंट अँड ऑर्गनायझेशन. आपल्याला एखादी स्लाइड पाहिजे आहे, ब्लँक नकोय मला, टायटल वाली स्लाइड पाहिजे, मी टायटल वाली स्लाइड घेतली. मला टायटल आणि त्याचे 2 भाग असणारी स्लाइड पाहिजे, मग मी ती स्लाइड घेतली. याच्यामुळे काय होतं, डायनॅमिक कंटेंट म्हणजे काय, एका युजरला जसा कंटेंट हवा आहे तसा कंटेंट टाइप करण्यासाठी आपण एखादी स्लाइड ऍड करतो किंवा एखादी स्लाइड डिलीट करतो. बरं, पुढचा प्रश्न, which of the following is a valid way to create a new slide in PowerPoint? Right click the slide sorter and select a new slide. Control म्हणजे press Ctrl+M. Click on insert and new slide, all of the above.
बघा, एक आपल्याला न्यू स्लाइड जर का त्याच्यामध्ये ऍड करायची असेल तर आपण काय काय वापरतो? राईट क्लिक करतो, स्लाइड सॉर्टर मध्ये जातो आणि न्यू स्लाइड वर क्लिक करतो, बरोबर आहे. किंवा Ctrl+M केलं तरी न्यू स्लाइड येते, तुम्हाला ऐन वाटेल. किंवा क्लिक ऑन इन्सर्ट वर क्लिक करून न्यू स्लाइड वर क्लिक केलं तरीही तुमचं उत्तर येईल, म्हणजे तुम्हाला तुमची नवीन पीपीटी येईल, एक स्लाइड येईल. उत्तर काय झालं? ऑल ऑफ द अबाव. पर्याय क्रमांक कुठला झाला? पर्याय क्रमांक चौथा योग्य झाला. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न, इन पीपीटी what method can be used to move among slides if your hands are already on the keyboard? ठीक आहे, बघा आता, pressing the escape key to exit presentation, using the keyboard direction key, scrolling with the mouse wheel, clicking on the slide thumbnail in the slides tab. आता तुम्हाला तुमची स्लाइड सरकवायची आहे, हलवायची आहे, बरोबर. त्याला प्रॉपरली जर आपल्याला सेट करायची असेल आणि त्याला मूव्ह करायची असेल आणि तुमचा हात जर कीबोर्डवर असेल, जर कीबोर्डवर असेल तर आणि तुम्हाला माउसला हात लावायचा नसेल तर कीबोर्डच्या थ्रू तुम्ही ती स्लाइड कसं मूव्ह करणार? कसं करणार? आपले जे कीबोर्डवर डायरेक्शन असतात, डायरेक्शनच्या कीज असतात, अप डाऊन लेफ्ट राईट वाल्या, या 4 की असतात. या 4 कीच्या साहाय्याने आपण यात इमेज असू देत, स्लाइड असू देत, टेक्स्ट असू देत, जे काही आपल्याला शिफ्ट करायचं असेल, थोडंसं हलवायचं असेल तर आपण ॲरो कीच्या सहाय्याने ते करू शकतो. म्हणजे उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक दुसरा म्हणजे बी बरोबर उत्तर झालं. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्या. The slide number can be added to each slide of the MS PowerPoint presentation from which of the following? Page formatting, view, footer, the table design. आपले जे पेज नंबर असतात ते पेज नंबर नेहमी कुठे असतात? एकदम खाली. खाली म्हणजे काय असतं? फुटर. जे वरती असतं त्याला हेडर म्हणतात आणि जे या पेजच्या एंडला असतं, आपल्याला इथे, इथे किंवा इथे, इथे कुठेतरी आपल्याला नंबर दिसतात, ह्याला काय म्हटलं जातं? फुटर म्हटलं जातं. म्हणजे उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक तिसरा फुटर. एकदा फुटर मध्ये एक नंबर टाकला की जसे जसे आपण स्लाइड ऍड करणार तसे तसे पेजेसला आपोआप नंबर होत राहणार. पुढचा प्रश्न घ्या. व्हॉट आर द करेक्ट स्टेप्स फॉर क्रिएटिंग अ ब्लँक प्रेझेंटेशन इन MS PowerPoint? फाइल, न्यू, ब्लँक प्रेझेंटेशन, फाइल, ब्लँक प्रेझेंटेशन, न्यू, न्यू, ब्लँक प्रेझेंटेशन, फाइल, का ब्लँक प्रेझेंटेशन, न्यू आणि फाइल? आता आपल्याला जर ब्लँक प्रेझेंटेशन हवं असेल तर पहिले आपण फाइल वर क्लिक करतो, मग आपण न्यू वर क्लिक करतो, तिथे आपण ब्लँक प्रेझेंटेशन सिलेक्ट करतो, कारण की तिथे न्यू स्लाइडचे खूप सारे ऑप्शन असतात. आपल्याला यांनी ब्लँक प्रेझेंटेशन विचारलं आहे. फाइल वर क्लिक करा, न्यू वर क्लिक करा आणि तिथे ब्लँक प्रेझेंटेशन वर क्लिक केलं की आपली ब्लँक वाली स्लाइड तिथे येते. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following is the by default page orientation of slides in PowerPoint? Portrait, landscape, vertical, A4. आपण जर स्लाइड बघितली तर या पद्धतीची असते. या पद्धतीला काय म्हटलं जातं? लँडस्केप म्हटलं जातं. अशी उभी असेल, हे पेज जर उभं झालं त्याला आपण पोर्ट्रेट म्हणतात. ठीक आहे, मग पेजचे दोनच आहेत, हे आपलं पेजचा साईज आहे, हे नाही. एकदा पेज पोर्ट्रेट असतं किंवा वर्टिकल असतं. वर्डचं पेज नेहमी पोर्ट्रेट असतं आणि पॉवर पॉइंटचं पेज नेहमी लँडस्केप असतं. नेक्स्ट क्वेश्चन कडे चला. Which of the following is not a valid slide layout in MS PowerPoint 2019? दिलेल्यांपैकी स्लाइड लेआउट कुठली नाहीये? एक ब्लँक वगैरे असते, एक टायटलची असते, त्या पद्धतीने. पहिलं टायटल स्लाइड, दुसरं टायटल अँड कंटेंट स्लाइड, तिसरं सेक्शन हेडर, चौथं पॅराग्राफ हेडर. बघा, एक टायटलची स्लाइड असते ज्याच्यामध्ये सिंगल पूर्ण पेजवर आपल्याला असं डॉट 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 दिसतं, तिथे फक्त टायटल बसतं. दुसरी स्लाइड असते एक टायटलची आणि त्याच्या खाली असणारे कंटेंटची एक स्लाइड असते. सेक्शन हेडरची पण स्लाइड असते, पण पॅराग्राफ हेडरची स्लाइड नाही. मग तेच विचारलं होतं की जी व्हॅलिड स्लाइड लेआउट नाहीये, म्हणजे उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक चौथा बरोबर झाला, पॅराग्राफ हेडर म्हणून. त्यानंतरच्या पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. Which of the following is called as
पेज टू क्रिएट द प्रेझेंटेशन इन पॉवर पॉइंट. बघा, जे पॉवर पॉइंट मध्ये पेजेस असतात त्यांना काय म्हटलं जातं? शीट, स्लाइड, पेपर, नन ऑफ दिस. प्रेझेंटेशन मध्ये जे पेजेस असतात त्यांना काय म्हटलं जातं? स्लाइड म्हटलं जातं. एक्सेल मध्ये शीट म्हटलं जातं आणि मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये पेपर म्हटलं जातं. म्हणजे उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक दुसरा, स्लाइड. त्यानंतरचा पुढचा 12वा प्रश्न. In PowerPoint, the objects on the slide used to hold different objects are called placeholder, text box, text holders and none of these. ऑब्जेक्ट होल्ड करतंय, बरोबर आहे. डिफरंट ऑब्जेक्ट भेटतं, ते कुठे आहे? त्याला म्हटलं जातं प्लेस होल्डर्स. म्हणजे उत्तर काय झालं? पर्याय पहिला आपला योग्य झाला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. The special effects in a PowerPoint presentation used to introduce slides are called effect, transition, slide animation आणि custom animation. जेव्हा आपण आपल्या स्लाइडला देतो, बरोबर आहे, किंवा एक पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन आपण फाईल स्लाइड जेव्हा एक नवीन इंट्रोड्यूस करतो त्याला वेगळे इफेक्ट देतो. ते इफेक्ट कशामध्ये असतात? ट्रान्झिशन्स मध्ये असतात. स्लाइड अॅनिमेशन नाही हा. ट्रान्झिशन्स मध्ये स्लाइडला इफेक्ट असतात. अॅनिमेशन मध्ये आपले जे फोटो वगैरे असतात त्याला इफेक्ट असतात. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न. What is the main purpose of using a template when creating a presentation in MS PowerPoint? To ensure consistency and professionalism, to automatically insert multimedia content, to add complex animations easily, to create interactive quizzes within a slide. आता बघा, जे टेम्पलेट असतात सेव्ह करून ठेवलेले असतात की जर तुम्हाला अशीच्या अशी फाईल बनवायची असेल तर तुम्ही तुमचा कंटेंट वापरून अशीच्या अशी सेम टू सेम फाईल, पण आपण त्याच्यामध्ये फक्त कंटेंट ऍड करू शकतो. आता हे टेम्पलेटचा यूज काय आहे? टेम्पलेटचा यूज याच्यासाठी की टू एन्श्युअर कन्सिस्टन्सी अँड प्रोफेशनलिझम. याचं उत्तर येतं पर्याय पहिला. इन्स्टावर पण तुम्ही टेम्पलेट यूज करता ना, कशासाठी? ते आपल्याला आवडतं, त्याने आपल्याला एक प्रोफेशनलिझम येतं, त्याच्यासाठी आपण त्याचा वापर करतो. सेम ह्याच्यात पण असंच आहे. पुढे. Which of the following is the collection of design choices including special effects, colors and fonts? ऑप्शन आहे डेटा, थीम, स्लाइड, नन ऑफ दिस. डिझाईन, त्याच्यामध्ये स्पेशल इफेक्ट, कलर आहे, फॉन्ट आहे, हे सगळं आपल्याला कुठे भेटतं? हे सगळं आपल्याला थीम मध्ये असतं. म्हणजे उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक दुसरा झाला, बी. Next question. In PowerPoint, which of the following is used to apply a transition effect between slide? Slide master, animation pane, design tab, transition tab. ट्रान्झिशन इफेक्ट देण्यासाठी आपण काय वापरतो? ट्रान्झिशन टॅब वापरतो. म्हणजे उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक चौथा बरोबर झाला. क्लिअर आहे? हे सोपं वाला आहे पॉवर पॉइंट. यामध्ये जास्त एक्सप्लेन करायला नाहीये, म्हणून तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हटलेलं 20 प्रश्न आहेत पण थोडेसे लवकर होतील म्हणून. पुढे या, चला. Which of the following is a valid method to start a PowerPoint presentation as a slideshow? प्रेस F5 फंक्शनचं बटन, F5 चं बटन क्लिक केल्यावर खरंच PowerPoint प्रेझेंटेशनचं स्लाइड शो ला सुरुवात होते. राइट क्लिक ऑन द फर्स्ट स्लाइड अँड सिलेक्ट शो. क्लिक द स्लाइड शो टॅब अँड सिलेक्ट फ्रॉम बिगिनिंग. या वरील पैकी सर्व बरोबर. तुम्ही फंक्शन मधला F5 क्लिक केलं तरी पण तुमची स्लाइड शो स्टार्ट होते. राइट क्लिक ऑन द फर्स्ट स्लाइड अँड सिलेक्ट शो केलं तरी पण स्लाइड शो होते. आणि क्लिक द स्लाइड शो टॅब आणि सिलेक्ट फ्रॉम बिगिनिंग केलं तर स्टार्टिंग पासून स्लाइड शो चालू होते. याचा अर्थ सगळे मेथड बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. अच्छा, याचं उत्तर झालं ऑल ऑफ द अबाव. पर्याय चौथा झाला.
पुढच्या प्रश्नाकडे या. विच ऑफ द फॉलोइंग इज यूज टू अप्लाय अ व्हिज्युअल इफेक्ट टू टेक्स्ट और ऑब्जेक्ट इन पॉवर पॉइंट. आता आपल्या एका टेक्स्टला, इमेजला किंवा कशाला पण आपल्याला जर इफेक्ट द्यायचा असेल त्याला आपण काय म्हणतो? ॲनिमेशन म्हणतो, ट्रान्झिशन म्हणतो, स्लाइड मास्टर म्हणतो का स्लाइड शो म्हणतो? काय म्हणतो त्याला? ॲनिमेशन म्हणतो. व्हेरी गुड. तुमचे असे इमेजेस किंवा स्लाइड असे उडत येतात, बाउन्स करत येतात, गोल 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 फिरत असे मोठे होतात, हा ना, असे 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 बाउन्स करत येतात इथून 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 इथून. याला काय म्हटलं जातं? ॲनिमेशन म्हटलं जातं. जे स्लाइडला देतो ते ट्रान्झिशन आणि जे शब्दाला किंवा इमेजला देतो ते ॲनिमेशन. पुढचा प्रश्नाकडे या. हाऊ कॅन वी ऍड टेक्स्ट टू अ स्लाइड इन MS PowerPoint? नोट बॉक्स, डायलॉग बॉक्स, नोट पेजेस, टेक्स्ट बॉक्स. आता आपल्याला त्याच्यामध्ये टेक्स्ट ऍड करायचे. टेक्स्ट ऍड करायला आपण काय वापरणार? टेक्स्ट बॉक्स वापरणार. म्हणजे उत्तर काय येणार? पर्याय चौथा येणार. पुढचा प्रश्न. Which feature in PowerPoint is used to apply motion effects to text and object? Transition, animation, slide layout, slide design. जे पण मोशन इफेक्ट असतात ते आपल्या ॲनिमेशन मध्ये असतात. आपल्या टेक्स्टला, आपल्या इमेजेसला, आपल्या ऑब्जेक्टला एक प्रॉपर पाथ असतो. ठीक आहे, इकडून तिकडून जायचं, इकडून तिकडून यायचं, ह्याला म्हणतात आपल्याला मोशन इफेक्ट. मग ते कुठे असतात? ॲनिमेशन मध्ये असतात. चला, तर हे होते आपले आजचे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंटचे 20 प्रश्न. प्रश्न आवडले असतील तर नक्की कमेंट मध्ये कळवा. लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, लेक्चरला शेअर करा. आपल्या टिक्कर मराठी सरळ सेवा या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला हे नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हळूहळू आपण लेक्चर्सला सुरुवात करत आहोत. सध्या मुंबई हायकोर्टमध्ये कम्प्युटरचे लेक्चर बरेच जण म्हटले होते कुठे नाहीये मॅडम सुरू करा, म्हणून आपण घेतलेले आहोत. त्यातही तुम्ही म्हटले मॅडम टॉपिक वाईजचे प्रश्न पाहिजे आहेत, त्याच्यामुळे आपण प्रत्येक टॉपिकचे 20-20 प्रश्न घेत आहोत. पार्ट 1च घेतले आहे. पार्ट 2 मध्ये आपण अजून बाकीचे प्रश्न घेऊयात. 20-20 चा संच केला तर आपल्याला समजायला ते इझी जातं. ठीक आहे, बाकी काही डाऊट असेल तर तुम्ही ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर एकदा सांगून देते, 8233007373 नंबरवर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये टाकून ठेवा. भेटूयात आपण आपल्या पुढच्या लेक्चरला. आता थांबते. बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे. बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. कमेंट नक्की करा की फायदा होतोय की नाही याचा, म्हणजे मला पण कळेल ही सिरीज कंटिन्यू ठेवायची आहे की नाही, म्हणजे त्या पद्धतीने मला अजून बदल करायला. चला मग, खरोखर थांबते. थँक्यू सगळ्यांना. धन्यवाद.